वसई विरार महापालिकेच्या प्रभाग नंबर 24, 23, 26 च्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे उमेदवार सन्मान्य अतुल पाटील जी, श्रीमती स्मिता डिकोस्टा मैडम, श्रीमती भावना गोवारी, श्री सिद्धेश तावड़े, श्रीमती चारुशीला घरत, एडवोकेट साधना धुरी, श्री मैथ्यू कोलासो, श्री उत्तम कुमार, श्री प्रदीप पवार, श्री महेश सरवणकर, श्रीमती अपर्णा पाटील, श्रीमती निमी दोशी या सगळ्या जणांच्या प्रचाराच्या निमित्ताने माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या या भागाच्या लोकप्रिय अशा आमदार, विधिमंडळातल्या माझ्या सहकारी सौ आमदार पंडित मॅडम, सन्मान्य आमचे निलेश तेंडुलकरजी, सन्मान्य विजेंद्र कुमारजी, सन्मान्य भूषण कुडळकरजी, भूपेश कुडळकरजी, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सगळे प्रमुख मान्यवर पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि सर्व तरुण मित्रांनो, प्रभाग क्रमांक 24, 23 आणि 26 च्या प्रचाराच्या निमित्ताने आज इथे आवर्जून मी उपस्थित आहे. माझ्या अगोदर आमच्या पंडितताई बोलल्या आणि त्यांनी असंख्य महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकलेला आहे. आमच्या कुडळकरजी पण बोलले आणि काही मुद्दे इथे मांडलेले आहेत. मी आज जे आपल्यासमोर इथे आलो आहे ते आपण सर्वजणांनी येणाऱ्या 15 तारखेला त्या वसई विरार महापालिकेच्या मुख्य खुर्चीवर आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रभागाचे नगरसेवक म्हणून आय लव महादेवाच्याच विचाराचे नगरसेवक तुम्ही बसवावेत हे सांगण्यासाठी आलेलो आहे. ही निवडणूक, ये चुनाव, ये हमारे सब के लिए बहुत महत्वपूर्ण है. आने वाले 15 तारीख को एक हिंदू बन के अगर आप जागरूक होकर अगर वोटिंग करेंगे नहीं तो ये आपका जो प्रभाग है फिर आने वाले दिनों में कल अगर इधर दफन भूमि अगर इधर देखने को आपको मिली तो फिर हमको कहना ही नहीं कि हमारी गलती है. आपको यही कहने हम लोग आए हैं. तुम्हाला हे समजवण्यासाठी आम्ही आलेलो आहे की ही निवडणूक ही हिंदू समाजासाठी, हिंदू समाजाची ताकद दाखवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. जे काय दादागिरी करणारे लोक आहेत, हप्ते वसुली करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. ते का त्या शाळेमध्ये PhD केलेले लोकांपैकी आम्ही लोग आहोत. उसका आप लोग चिंता करो मत. कुछ होने नहीं वाला है कि हमारे ये पंडित बहन के पीछे नितेश राणे नाम का एक भाई खड़ा है, उसके बारे में सोच के आप आगे बढ़ो. कुछ नहीं होने वाला है. कोई भी इधर जो आएगा धमकी देगा, हफ्ते निकालने की कोशिश करेगा, उसको बोला भाई 15 तारीख को वोटिंग करने के बाद जो है आगे का कार्यक्रम हम लोग कर लेंगे. आज कैसा आया हूँ आपके लिए, आपको मिलने, वैसा 15 तारीख के बाद अगर किसी ने भी यहाँ हमारे इस हिंदू समाज के लोगों के साथ कुछ भी मस्ती की तो 16 तारीख में को यहाँ पटाखे फोड़ने में खुद आऊँगा. ये भी इधर कह के जा रहा हूँ, खुद आऊँगा. और फिर आमच्या समोर या सगळ्या गोष्टी काही चालत नाही. थोडे मराठी हिंदी का बोलतो तर त्यांना समजलं पाहिजे ना, मेसेज गेला पाहिजे तिथपर्यंत. नाही तर काय होणार, काय जरा मराठीत बोलून गेला मला काही कळलंच नाही म्हणून गैरसमज नको ना.
कळलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सांगेन, जे जे काही प्रकार तुमच्या या प्रभागामध्ये सुरू आहेत, या भागामध्ये सुरू आहेत, तुम्ही 1 वर्ष अगोदर आमच्या पंडितताईंना नेतृत्व इथे दिल्यानंतर बघा त्या किती बदल करत चाललेल्या आहेत. तिथे विकास काय असतो, घराघरापर्यंत विकास कसा पोचतो, हे आमच्या पंडितताईच्या रूपाने आमदार कसा असतो हे तुम्हाला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तुमचा फक्त आशीर्वाद माझ्या ह्या सगळ्या उमेदवारांच्या मागे मला हवा आहे. तुम्ही फक्त 15 तारखेला आशीर्वाद ठेवा. 16 तारखेच्या नंतर इथे पूर्ण परिसराच्या कायापालट करण्याची जबाबदारी हे आमची असेल, हा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने मी देऊन जातो. यहाँ का प्रत्येक प्रश्न छुड़ाने की जिम्मेदारी हमारी होगी. आपको सिर्फ इतना ध्यान में रखना है कि यहाँ कोई भी आई लव मोहम्मद वाला चुन के नहीं आना चाहिए, कोई भी चुन के नहीं आना चाहिए. फिर यहाँ सिर्फ दफन भूमि तक ये लोग रुकेंगे नहीं. यहाँ पे लैंड जिहाद के नाम पे, लव जिहाद के नाम पे यहाँ का हिंदू समाज को यहाँ से ख़त्म कैसे करना है, इस तरीके का षड्यंत्र इन लोग का शुरू हो जाएगा. जहाँ जहाँ भी ये जिहादी चुन के जाते हैं वो यही करते, बाकी कुछ करते नहीं. उनको लगता है ये वसई विरार उनके अब्बा के पाकिस्तान में बैठे हुए अब्बा का है, जो कुछ भी करेंगे हम इधर सहन करेंगे. उनको मालूम नहीं ये देवा बहू का महाराष्ट्र है, यहाँ कुछ भी चलेगा नहीं. मैं यहाँ हमारे योगी जी का भी किधर तो फोटो देखा, अभी योगी जी का फोटो इधर आएगा तो मतलब बुलडोजर इधर चलेगा. बुलडोजर चला, अभी ऑयलिंग करने के लिए भेजा है. एक बार 15 तारीख हो जाने दो. जहाँ जहाँ भी हमारे गलत जगहों पे, रिजर्वेशन प्लॉट पे जहाँ भी इलीगल कंस्ट्रक्शन किया है, वहाँ सब जगह देवा बहू का बुलडोजर चलेगा. ये शब्द देके तो आपको यहाँ से जा रहा हूँ, शब्द देके यहाँ पे जा रहा हूँ. किसी को छोड़ेंगे नहीं. हमको ये भाग का विकास करना है. हमको अन्य शहरों के जैसे हमारे ये 24, 23 और 26 प्रभाग का भी विकास करना है. इतने साल से आप उन लोग के ऊपर विश्वास डालते आए हो, विकास तो हम लोगों ने करीब से भी देखा नहीं. सब जगह इलीगल कंस्ट्रक्शन करना है, सब जगह हफ्ते लेना है. सिर्फ इसी के लिए इनको वसई विरार महापालिका चाहिए. मगर आप हमको आशीर्वाद देने के बाद, आप हमारे विचार के नगर सेवक चुनने के बाद, मैं आपको विश्वास देता हूँ यहाँ के हिंदू समाज के तरफ कोई भी गंदी नज़र से देख नहीं सकता. इतनी ताकत आपके सबके पीछे हम खड़ा करेंगे. कोई भी हिंदू का त्यौहार के वक्त कोई भी अगर इधर मस्ती करने को देखेगा ना, वो वापिस शुक्रवार को सिलेंडर ऊपर नहीं कर पाएगा. इतनी गारंटी लेके जाता हूँ, इतनी गारंटी लेके जाता हूँ. बहुत यहाँ पूरे एरिया में पंडितताई और आजू बाजू के लोग बोल रहे बहुत बांग्लादेशी रोहिंग्या लाके इधर रखा है. उनको लगता है कि उनको बचाने वाले इधर कोई रहेंगे. आज 12 तारीख है, सिर्फ 3 दिन बाकी है, सिर्फ 3 दिन. 3 दिन में बैग भर के रख देना, सब कुछ सामान पैक करके रख देना. 16 तारीख को एक को वसई विरार में रखेंगे नहीं, ये शब्द आपको दे के जाता हूँ. क्योंकि ये बांग्लादेश रोहिंग्या लेके आके आपके हक का पानी, बिजली, मीटर ये सब लेके इनके माध्यम से वोट जिहाद करने का इन लोग का बहुत बड़ा षड्यंत्र है. तो इसीलिए ये सब चीज़ को अगर हमको रोकना होगा तो हमको हमारे आमदार पंडितताई के पीछे बड़ी ताकत खड़ी रख करना, ये आप सभी की जिम्मेदारी है. देखिए, आपने विधायक चुन के दिया और विधायक चुनने के बाद इतनी बड़ी ताकत आपके सामने खड़ी हो गई. आपने खुद ने अनुभव लिया है. आपने ये राहून दे रे बाबा, छोड़ को काय नहीं करना, काय करना. इतनी बड़ी ताकत उन्होंने कहा हम लोग आपके लिए खड़ा कर सके. हमारे राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ हमारे साथ खड़े हैं. जो जो आपको विकास अपेक्षित है, जो जो ये 3 प्रभागों में आप हमारे जो भी कैंडिडेट के पास मांग रखेंगे, हर एक काम पूरी करने की जिम्मेदारी
ये हमारी है, ये आपको शब्द देके हम लोग यहाँ जैसे जाते हैं। एक काम आपको 5 साल में हर एक काम आपको पूरा करके हम लोग बताएंगे। बहन और भाइयों, बहुत महत्वपूर्ण ये चुनाव है। आप देखिए आजू बाजू में क्या चल रहा है। लव जिहाद, लैंड जिहाद जैसे बहुत केसेस होते हैं। 2 हफ्ते पहले एक नाला सोपारा और ये एरिया में एक लव जिहाद के केस मेरे कान में आए। क्या हुआ था वहाँ? हमारे हिंदू बहन को एक ऐसी ये जिहादी ने फंसाया। शादी के पहले खुद का नाम हिंदू बताया और पहले खुद का नाम आशीष बताया और शादी के बाद तो वो अब्दुल निकल गया। और उसके बाद वहीं तक वो रुका नहीं जिहादी। उनके शादी के बाद वो मेरे हिंदू बहन का धर्मांतर किया और उसको बाद उसको मारने लग गया। और वहाँ तक ही रुका नहीं मगर उसने उसका रेड कार्ड भी जारी कर दिया। इतनी ये जिहादियों की हिम्मत है। तो इसलिए आप सभी को सोचना चाहिए कि हम विकास करते हुए हिंदू समाज बन के अगर आप साथ में एकजुट तरीके से अगर यहाँ रहेंगे तो कोई भी ये हरे सांप आपके तरफ गंदी नज़र से देख नहीं सकते। इतनी ताकत हम लोग आपके पीछे खड़े कर देंगे। महाराष्ट्र की में सरकार ये हिंदुत्ववादी सोच की सरकार है। हमारे मुख्यमंत्री ये हिंदुत्ववादी सोच के मुख्यमंत्री है। इसलिए मुख्यमंत्री अगर हिंदुत्ववादी सोच के होंगे तो आपको यहाँ का मेयर भी हिंदुत्ववादी सोच का मतलब आई लव महादेव वाला ही बिठाना है। इतना मैं आपको कह के जाऊँगा। जय श्री राम बोलने वाले ही हमको इस शहर में दिखने चाहिए। बाकी सब एक कोणी चालू के लिए बाकी सब ये सब सर तन से जुदा वाले ये सब आई लव मोहम्मद वालों को हमको वापस उनके पाकिस्तान में बैठे हुए अब्बाओं के पास भेजना है। इधर से उनको साफ कर देना है। और इसलिए ये सारी चीज़ें हिंदू समाज बन के आपको एकजुट रहना पड़ेगा। हमारे शिवसेना भाजपा के सभी नेताओं, हमारे सभी जो प्रत्याशी है, कैंडिडेट है, उनके साथ अगर आप खड़े रहेंगे तो हम आपको विश्वास देंगे कि 16 तारीख के बाद आपका विकास और आपकी सुरक्षा की पूरी जिम्मेदारी ये मेरी और हमारे आमदार पंडित मैडम की होगी, दीदी की होगी। इतना विश्वास मैं आपको यहाँ के लेके जाऊँगा। और इसलिए कोई भी किसी का डराना धमकाने पे आप आइए मत। 3 दिन बाकी है और मेरे को यहाँ का निरीक्षक बनाया है, बहुत सोच समझ के बनाया है। इसलिए कोई भी तकलीफ होगा ना, सिर्फ आपको हमको फ़ोन करना है हॉटलाइन के ऊपर और आगे का कार्यक्रम हम पे छोड़ना है। आपको तकलीफ लेना नहीं, सिर्फ आपको निडर होके आने वाले 15 तारीख को बड़े तादाद से बाहर निकल के, ताकत से बाहर निकल के हिंदू समाज बन के दिल में 15 तारीख को वोटिंग सेंटर पे जाना है। दिल में एक बार जय श्री राम बोलना है और कमल के सामने बटन दबाना है। इतना मैं आपको जरूर कहूँगा। आपने कमल और धनुष्य बाण के सामने बटन दबाया तो आगे का विकास की सारी जिम्मेदारी ये हमारी होगी। ये विश्वास आपको मैं देके जाऊंगा। इसलिए फिर एक बार आप सभी को मैं ये वक्त पे विनंती करूंगा, तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की येणाऱ्या 15 तारखेला मोठ्या ताकदीने एकत्र येऊन या भागातला हिंदू समाज काय करू शकतो, तुम्ही ताकदीने एकदा आवाज दिला, या सगळ्या माझ्या उमेदवारांच्या मागे ताकद उभी केली तर इथे कोणीही कब्रस्तान काय, इथे कुठल्या मुल्ला मौलवीला पण वळवळ करायला देणार नाही। हा शब्द तुम्हाला मी देऊन जातो। आमच्या तिथे तुम्हाला दफनभूमी करायची, आम्ही जाऊ का मस्जिदीच्या बाजूला लाकडं जाळण्यासाठी? आम्हालाही मस्ती करायला येते, आम्हालाही सगळ्या गोष्टी येतात। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बंद करायच्या असतील तर आपल्याला हिंदुत्ववादी विचाराच्या लोकप्रतिनिधींना इथे निवडून द्यायला पाहिजे। आम्हाला काय इथे हिंदू मुसलमान करायचं नाही आहे, पण तुम्हाला अगर हिंदूंना डिवचायचं असेल, हिंदूंच्या वस्तीमध्ये अगर इथे दफनभूमी आणायची असेल तर मग आम्हालाही जसा तसं उत्तर द्यायला चांगल्या पद्धतीने येतं। आम्ही पण बाळासाहेबांचे ओरिजिनल शिवसैनिक आहोत आणि आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, अंगावर आले तर शिंगावर घ्या, ते मानणाऱ्यापैकी आम्ही सगळेजण आहोत, हे लक्षात घ्या। आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला प्रत्येकाला मी विनंती करणार आहे, कुठल्याही मनामध्ये भीती न राखता ज्या ताकदीने तुम्ही आमच्या पंडितताईंच्या मागे उभे राहिलात
त्या ताकदीने माझे हे जेवढे उमेदवार ज्यांची नावं तुम्हाला देऊन इथे नावं वाचून दाखवली आहेत ते सगळे तुमच्या समोर येतील, तुम्हाला विनंती करतील. तुम्ही त्यांच्याकडे बघून एक लक्षात घ्या की कमळला आणि धनुष्यबाणला मतदान करणं म्हणजे आय लव्ह महादेवला मतदान करणं असं समजून तिथे समोर बटन दाबा. तुम्ही हिंदू समाज म्हणून तुमची ताकद उभी करा. एकदा तुम्ही तुमची ताकद इथे उभी केली तर तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही. एक लक्षात घ्या, महापालिकेमध्ये आपली सत्ता असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का तिथे सगळ्या ह्या लोकांना परवानग्या मिळतात. हे जे काय आहे ना, रिझर्वेशन बदलायचे असतील, हे ना इथे दफनभूमी आणायची असेल, तुम्हाला प्लेग्राऊंडवर हे लोकांना इमारती बांधायच्या असतील तर हे सगळ्या परवानग्या हे ना महापालिकेच्याच माध्यमातून भेटतात, वॉर्डच्याच माध्यमातून भेटतात. तुम्ही आपल्या विचाराचा नगरसेवक तिथे बसवला तर तुम्हाला फक्त त्याला तिथे तक्रार द्यायची आहे. हे सगळेचे सगळे कुणालाही इथे मस्ती करायला देणार नाही. आणि म्हणून तुम्ही अनुभव घेतलाय. वर्षानुवर्ष हे जे काय पिवळ्या रंगाचे तुमच्या समोर येतात, मोठी मोठी भाषणं करतात, धमक्या तुम्हाला देतात, त्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. आता तुम्ही पिवळ्यातला बाजूला सोडून भगव्याचा अनुभव घेऊन बघा. मग तुम्हाला विश्वास देतो, तुम्हाला कुठेही तुम्ही नाराज होणार नाही. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात, तुमच्याशी हितगुज करावं, संवाद साधावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विश्वास द्यावं की तुम्ही एकटे नाही आहात. सरकार म्हणून, महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही सगळेचे सगळे तुमच्या मागे ताकदीने उभे आहेत. एक लक्षात घ्या, आमच्याकडे आमदार आहे, खासदार आहेत, मंत्री म्हणून आम्ही एकत्र आहोत. मुख्यमंत्री आमच्या विचाराचा आहे, प्रधानमंत्री आमच्या विचाराचा आहे आणि समोरचं दुकान खाली आहे. हो, काहीच नाही, काहीच करू शकत नाही. एक 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 पालापचोळा होत चाललेला आहे. आणि म्हणून आता धमकीवर उतरलेले आहे. आणि गृहमंत्री पण देवेंद्र फडणवीस साहेब असतील. एक लक्षात ठेवून तुम्ही पुढे जा. कोणी कुठे जात नाही, कोणाचे कुठे आवळायचे आहेत ना, आम्हाला चांगलं माहीत, समजून घ्या. आणि म्हणून ह्या निमित्ताने आपल्याला सांगेन, आमच्या पोलीस यंत्रणाला पण सांगेन, थोडं जरा या सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष द्या. तुमच्यावर विश्वास आहे म्हणून इथे मी सांगून जातो. आणि म्हणून ह्या निमित्ताने आपले हे पाच जे काय किती एवढे सगळे उमेदवार आहेत, जरा कृपया उभं राहिलं तर बरोबर उमेदवार आहेत. 12 उमेदवार आहेत. 12 या 12 उमेदवारांच्या वर तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. तुम्ही इकडच्या या भागाच्या विकासाची जबाबदारी यांच्या खांद्यावर टाका आणि समोरच्या वाल्यांच्या एकदाच 12 वाजवा एवढं सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. बोला जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. बोला वंदे वंदे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. बोला बोला हर 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 हर. जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.